गेले 4 दिवस एअर स्पेस नसल्यामुळे सगळ्या देशाला माहिती विमानं रद्द केली आणि माझा मुलगा गेली 4 दिवस कुवेतमध्ये अडकला आहे. अमेरिका इस्रायलकडून इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. या युद्धजन्य तणावाचा मोठा परिणाम आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांवरही झालाय. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक देशांनी विमानसेवा रद्द केल्या, त्यामुळे अनेक भारतीय परदेशात अडकलेत. याच परिस्थितीत मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार कुवेतमध्ये अडकला असल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती गंभीर असल्याने विशाखा यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सरकारकडे मदतीची मागणी केली होती. दरम्यान या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी विशाखा सुभेदार यांना मदतीचं आश्वासन दिलंय. नमस्कार, मी विशाखा सुभेदार. माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विनंती आहे. माझा मुलगा लंडनच्या प्रवासाला निघाला होता, पण कुवेतमध्ये त्याचं लेहोर असल्यामुळे त्याचं फ्लाईट तिथे उतरवण्यात आलं. पण गेले 4 दिवस एअर स्पेस नसल्यामुळे सगळ्या देशाला माहिती विमानं रद्द केली आणि माझा मुलगा गेली 4 दिवस कुवेतमध्ये अडकला आहे आणि आता तिथली परिस्थिती गंभीर होत चालली. आपण बातम्यांमध्ये पाहतोय, तो स्वतः तिथे अनुभवतोय. अनेक ड्रोन हल्ले तिथे होत आहेत. आता त्याला एका हॉटेलमध्ये एअरलाईन सर्व्हिसेसनी त्याची व्यवस्था केलेली आहे. इंडियन एम्बेसीनी कुवेतमध्ये असलेले त्यांनी तिथे व्यवस्था केलेली आहे. परंतु आता त्यांना भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी. जसं दुबईच्या लोकांना परत आणलं गेलं तसंच कुवेतमध्ये सुद्धा आपले भारतीय अडकले, त्यांना परत आणण्याची व्यवस्था करावी अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. अनेक भारतीय, अनेक पोरांच्या आया, अनेक कुटुंब त्यांची इथे आपल्या मायदेशी वाट बघत आहेत. तर लवकरात लवकर त्यांना सुद्धा आणण्याची व्यवस्था करावी, आमच्या मुलांची काळजी घ्यावी एवढीच विनंती सरकारला आणि आपल्या भारताच्या पंतप्रधानांना यांना मी करत आहे. कृपया लवकरात लवकर मार्ग काढावा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.